पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला आता जवळपास 64 तास उलटून गेले। मात्र अजूनही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही। आता अत्याधुनिक कटरच्या मशिनरीनं दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आलाय आणि पहिल्या मजल्याचा स्लॅबचं पाडकाम सुरू केलं गेलंय। या स्लॅब खालीच अडकलेले 8 कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अपेक्षा आहे की आज हे शोधकार्य संपेल। आणि या संदर्भात ताजी अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, जवळपास 64 तास खूप जास्त कालावधी होता हा। काय सध्याची तिथे परिस्थिती आहे? दुसरा स्लॅब तोडलेला आहे, आता इथून पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर 64 तास उलटले तरीही मोठी दुर्घटनेचं शोधकार्य सुरूच आहे। आता अत्याधुनिक कटरच्या मशिनरी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। रात्रीपासून खरं तर त्यानुसार या कटरच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब खरं तोडण्यात आलेला आहे। आता पहिल्या मजल्याचा स्लॅब तोडण्याचं काम सुरू झाले आणि त्याखाली हे जे नागरिक आहेत, कर्मचारी आहेत, ते अडकले असण्याची भीती खरं तर व्यक्त केली जातीये आणि त्यानुसार हे संपूर्ण जे 8 कामगार या ठिकाणी असण्याची शक्यताही वर्तवली जातीये। जर आपण पाहिलं तर रात्री उशिरा या मशिनरी त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यानंतर हा जो स्लॅब आहे तो पूर्णपणे कापण्याचं ठरवण्यात आलं। एकंदरीत सर्वात महत्वाचं जर आपण यामध्ये पाहिलं तर या दुर्घटनेतील जे कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत ते रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये संतापल्याचं आपण पाहिलं। रात्री उशिरा त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत कुलदीप जंगम यांना घेराव घेतला आणि काही प्रश्न विचारलेत आणि या प्रश्नांची उत्तरं आम्हाला पाहिजेत असं म्हणत त्यांनी मोठा तिचा आक्रोश व्यक्त केल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। त्यांनी ज्यावेळेस या आयुक्तांकडे प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांचे जो रोष होता तो मोठ्या प्रमाणामध्ये होता। त्यामुळे आज सर्वात मोठं ही कसरत असणार आहे की एकीकडे जनतेला थांबवणं आणि दुसरीकडे हे जे बचाव कार्य आहे ते सुरू ठेवून लवकरात लवकर हे बचाव कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं, अशी दुहेरी कसरत आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला करावी लागणार आहे। त्यामुळे एनडीआरएफ असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अग्निशमन दल असेल ते शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। आज हे जे पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज हे शोधकार्य संपेल अशी ही अपेक्षा व्यक्त केली जाते। श्रद्धा, अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेऊ अपेक्षा आहे आज तरी हा शोध पूर्ण होईल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी तुषार।